नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खणाची खूप सुंदर अशी 4 कप्प्यांची स्लिंग बॅग कशी तयार करायची हे बघणार आहोत। त्याच्यासाठी मी इथं खणाचं फॅब्रिक घेतलेलं आहे। त्याचं माप आहे 5.5 बाय 9 इंच। असे 2 फॅब्रिकचे पीस घेतलेले आहेत आणि तेवढ्याच मापाचे 2 नॉन वूवनचे फॅब्रिकचे पीस घेतलेले आहेत। यातला एक खणाचा पीस घेतलेला आहे आणि त्याला वरून असं 1.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। आता हे मार्किंग केलेलं कटिंग करून घेतलं। याच्यामध्ये झिप जोडायची आहे। तेवढ्याच मापाची झिप कटिंग करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये रनर घालून घेतलेला आहे। आता मेन फॅब्रिक खाली सरळ ठेवले, त्याच्यावर झिप उलटी ठेवली आणि कडेने स्टिच करून घेतली। जे नॉन वूवनचे पीस घेतले ते 2, त्यातला एक पीस घेतला आणि त्याला सुद्धा वरच्या बाजूने 1.5 इंचावर मार्किंग केलं आणि कटिंग करून घेतलं। कटिंग केल्यानंतर जो खालचा भाग आहे तो इथे झिपवर जोडून घ्यायचा आहे। तर हा इथे झिपवर असा ठेवला आणि स्टिच करून घेतला। त्यानंतर हा पार्ट पूर्णपणे आतमध्ये फोल्ड करायचा आहे आणि वरच्या बाजूने एक पेअरचं अंतर राहील एवढं अंतर ठेवून एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आता वरच्या बाजूने ही जी पट्टी आहे ती सुद्धा जोडून घ्यायची आहे आणि जी नॉन वूवनची पट्टी आहे ती आतल्या बाजूने ठेवून ती सुद्धा जोडून घ्यायची आहे। हे दोन्ही पार्ट एका साइडला घ्यायचे आहेत आणि त्याला सुद्धा वरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आता चारही साइडने त्याला पॅक करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं नॉन वूवनचं फॅब्रिक असेल ते कटिंग करून घ्यायचे। तर असाच सेम दुसरा पीस आहे तो सुद्धा रेडी करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे हा दुसरा पीस सुद्धा मी इथे तयार करून घेतलेला आहे। यातला आता एक पीस घ्यायचा आहे आणि त्याला वरच्या बाजूने झिप अटॅच करून घ्यायची आहे। इथे झिप लावून घेतली। दुसरा एक नॉन वूवनचं फॅब्रिकचा पीस घेतलाय। याची रुंदी आहे 9.5 इंच। खाली हा आपण तयार केलेला पीस ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती झिपच्या वरती हा पीस ठेवून शिलाई करून घ्यायचा आहे। ही शिलाई केल्यानंतर आतमध्ये टर्न करून घ्यायचा आहे आणि इथे एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। त्याच्यानंतर हे तीनही बाजूंनी जोडून घ्यायचे आणि जे एक्स्ट्राचं नॉन वूवन आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। इथं पॉकेट सुद्धा छान फिनिशिंगमध्ये तयार होतं। आतल्या बाजूने कुठलेच त्याचे धागेदोरे दिसत नाही। तर बघू शकता इथे छान पॉकेट असं इथे तयार झालेलं आहे। आता जो दुसरा पीस आहे तो इथे झिपच्या तिथे लावून घ्यायचा आहे, सेंटरची जी झिप आहे त्याच्यावर। तर इथे लावून घेतला, स्टिच करून घेतलं आणि त्याला आतल्या बाजूने पलटी केलं त्याला आणि आतल्या बाजूने इथे नॉन वूवनचं फॅब्रिक लावून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर दोन्ही पार्ट एका साईडला करून घ्यायचे आणि एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। आता नॉन वूवन 3 बाजूंनी जोडून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं जे नॉन वूवन आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर असा हा आपला पीस रेडी झालेला आहे। आतल्या बाजूने सुद्धा फिनिशिंग छान आली आणि इथे 2 पॉकेट तयार झालेले आहेत। आता इथे बेल्ट तयार करून घ्यायचा आहे। तर बेल्ट तयार करण्यासाठी इथे मी एक पट्टी कट करून घेतली। त्याची अशा प्रकारे तो दोन्ही बाजूने फोल्ड करायचा आहे आणि मग फोल्ड करून दोन्ही बाजूने त्याला स्टिच करून घ्यायचे कडेने। तर असा मी इथे बेल्ट हा तयार करून घेतलाय। 1.25 इंच त्याची रुंदी तयार झालेली आहे। जी सेंटरची झिप आहे त्याच्यावर बरोबर हा बेल्ट आहे तो लावून घ्यायचा आहे। तर असा मी दोन्ही बाजूला इथे स्टिच करून घेतला आणि त्याच्यावर डबल शिलाई करून घेतलेली आहे। आता जेवढा हा मेन पीस आपला तयार झालेला आहे त्याच्यापेक्षा थोडं एक्स्ट्रा माप घेऊन एक दुसरा पीस तयार करून घ्यायचा आहे। त्याला नॉन वूवन जोडून घ्यायचं आहे चारही बाजूंनी। तर असा मी हा पीस तयार करून घेतला। आता त्याच्यावर हा जो पीस आहे तयार केलेला आपला झिप लावलेला तो त्याच्यावर उलटा ठेवायचा आहे। बेल्टमध्ये आला नाही पाहिजे अशा प्रकारे ठेवायचं आहे आणि चारही बाजूंनी याला स्टिच करून घ्यायचं आहे अर्धा इंचचं मार्जिन ठेवून आणि जे एक्स्ट्राचं फॅब्रिक असेल ते कट करायचं आहे। आता एक 1.5 इंचाची पट्टी घेतली आणि ही खालच्या बाजूने अशी फोल्ड करायची आहे म्हणजे जे शिलाई मार्जिन आहे त्या पट्टीमध्ये आपलं जाईल। ही पट्टी जोडल्यानंतर जे एक्स्ट्राचं मार्जिन असेल ते अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। असं चारही बाजूंना करून घ्यायचं आहे आणि बॅग जी आहे ती सरळ करून घ्यायची आहे। तर खूप सुंदर फिनिशिंगमध्ये आपली ही बॅग जी आहे ती तयार झाली आहे, स्लिंग बॅग। तर याला आता पलटी करून घ्यायचं आहे।
जे आतलं कापड आहे फक्त त्या 2 कपड्यांना धरूनच एक स्टिच द्यायची आहे. एकदम आतमध्ये जेवढी आतमध्ये देता येईल तेवढी आतमध्ये ही स्टिच द्यायची आहे. फक्त आतले जे 2 पीस आहेत त्यांना पकडूनच. तर इथे मी एक स्टिच देऊन घेतली. तर ही अशी आपली 4 पॉकेटवाली स्लिंग बॅग जी आहे ती तयार झाली. तर बघू शकता इथे एक पहिलं पॉकेट आहे, त्याच्यानंतर आतमध्ये एक दुसरं पॉकेट, हे एक तिसरं पॉकेटमध्ये पार्टिशन आहे याला, आणि हे बॅक साईडला एक पॉकेट. म्हणजे अशी 4 पॉकेटची स्लिंग बॅग सुंदर अशी तयार झाली. तुम्हाला ही स्लिंग बॅग कशी वाटली? आवडला व्हिडिओ तर लाईक करा आणि असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रिया बेसिक स्टिचिंग या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेल बटन देखील प्रेस करा. म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओ पाहता येतील. याच्या आधीसुद्धा चॅनलवर भरपूर व्हिडिओ अपलोड आहेत, ते सुद्धा चॅनलला व्हिजिट करून बघू शकता. धन्यवाद.